कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी आपण गेल्या 40 वर्षात सातत्याने प्रयत्न केले। आतापर्यंत शिवसेनेने आपल्याला अनेक मानाची पदे दिली असली तरी मंत्रीपद अजून एकदाही मिळालेलं नाही। कोल्हापूर उत्तर मतदारसंघाला मंत्रिमंडळात स्थान मिळालं असतं तर शिवसैनिकांना न्याय देता आला असता। मात्र 2 वर्षांनंतर नक्कीच आपल्याला मंत्रिपद मिळेल असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला। विधानसभा निवडणूक निकाल, मंत्रिमंडळाचा विस्तार, नागपूरचं हिवाळी अधिवेशन या राजकीय घडामोडीनंतर आमदार राजेश क्षीरसागर आज कोल्हापूरमध्ये दाखल झाले। यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये विविध विषयांची माहिती दिली। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झालाय। यामध्ये सहभागी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा कालावधी 2.5 वर्षांचा निश्चित केलाय। संबंधित मंत्र्यांकडून तशी शपथपत्रही लिहून घेतली आहेत अशी माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली। केंद्र सरकारनं 4 दिवसांपूर्वी वन नेशन वन इलेक्शनचा प्रस्ताव संसदेमध्ये मान्य केलाय। त्यामुळे सन 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका 6 महिने अगोदरच होतील। यातून आत्ताच्या महायुती सरकारला 4.5 वर्षांचा कालावधी मिळणार असल्यानं आत्ताच्या मंत्र्यांना केवळ 2 वर्ष संधी द्यावी अशी मागणी आपण वरिष्ठ नेत्यांकडे केल्याचं क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं। त्याचप्रमाणे दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय बैठक घेण्यात येईल आणि केंद्र सरकार प्रसंगी राष्ट्रपतींकडे दाद मागून अलमट्टीची उंची वाढवण्याचा प्रयत्न हाणून पाडू असं क्षीरसागर यांनी सांगितलं। नेशन वन इलेक्शन या निवडणुकीमध्ये आम्ही देखील सहभागी असणार। त्यामुळे मला कदाचित असं वाटतं की एप्रिलमध्ये ही निवडणूक महाराष्ट्र राज्याची परत 2029 ला होईल आणि त्यामुळे 4.5 वर्षच या टर्मला आम्हाला मिळतील, असं टेन्युअरला मिळतील असं मला वाटतं। त्यानंतर 2 महिने अगोदर तुमचं आचारसंहितेचा भाग आलाच आणि म्हणून निश्चितपणे 4-4.25 वर्षाचा कालावधी मिळत असताना 2.5 वर्ष पहिल्यांदा ज्यांना आता मंत्रिपद दिले आणि परत राहिले फक्त 1.5 वर्ष, त्यामुळे परत आमच्यावर अन्याय होण्याची परिस्थिती होईल आणि त्यामुळे मी माझ्यासह ज्यांना मंत्रिपद द्यायचे आहेत त्यांच्यासाठी तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना 2 वर्षानंतरही मंत्रिमंडळाचं परत फेरबदल व्हावं यासाठी मी मागणी करणार आहेच। 2 वर्षांनंतर आपल्याला नक्कीच मंत्रिपद मिळेल असा विश्वासही आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केला। कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आपण याही पुढे प्रयत्नशील राहू। यातून कोल्हापूरचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील असंही क्षीरसागर यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला नंदकुमार मोरे, सुजित चव्हाण, किशोर घाटगे, सुनील जाधव उपस्थित होते।